नमस्ते मित्रांनो. तुम्ही समजा एखाद्या गरीब माणसाला समजा जेवण दिलं किंवा त्याला खूपच भूक लागली, तुम्ही त्याला जेवण दिलं तर तो जेवण घेईल, त्याची इच्छा असेल आणि त्याने समजा एक्सेप्ट करण्याचा ऑप्शन असेल, तर डेफिनेटली जेवण घेईल. आता त्याला भूक लागलेली आहे आणि तुमच्याकडे एक भगवद्गीता आहे, पुस्तक. तर तुम्ही जेवणाच्या तुम्ही त्याला भगवद्गीता दिली. त्याला खूप भूक लागलेली, गरीब माणूस आहे. तर तो कदाचित तुमचा रिस्पेक्ट ठेवण्याकरता भगवद्गीता घेईल, पण त्याचा इंटरेस्ट कशात आहे? जेवणात आहे. आता समजा तुम्ही एखाद्या अरण्यात गेला किंवा एखाद्या चिडियाघरमध्ये गेलात, प्राणी संग्रहालयात, तर तिथं एक माकड आहे. आता त्या माकडाच्या समोर तुम्ही एखादं फळ ठेवा. तो फळ ठेवलं, ते माकड काय घेईल? फळ घेईल. ओके. तुम्ही काय करा, त्या माकडाला फळाच्या ऐवजी एक पैशाचा गठ्ठा त्याच्याकडे द्या. तर तो समजा त्याला काहीच समजणार नाही की घ्यायचं नाही घ्यायचं. पण समजा तुम्ही एका हातामध्ये फळ, मँगो किंवा कुठचंही फळ जे माकडांना समजा आवडत असेल, आणि दुसऱ्या हातामध्ये पैशाचा गठ्ठा असेल, तर त्या माकडाचं लक्ष पहिलं कुठे जाणार? तर डेफिनेटली त्या फळाकडे, राईट? पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याला पैशाची किंमत नाही की त्याला समजत नाही आहे, तर तो त्या फ्रूटकडे जाईल. तसंच तो गरीब माणूस होता किंवा ज्याला भूक लागलेली होती, गरीब माणूस, तर त्याला भगवद्गीतेबद्दल डिसरेस्पेक्ट नाही, पण त्याला त्याच्याऐवजी त्याला जेवण जास्त महत्त्वाचं असतं. तर कधीकधी असंच होतं की आपल्याला वाटतं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, पण समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या माणसाला किंवा प्राण्याला कोणालाही ती गोष्ट महत्त्वाची वाटेलच असं नाही आहे. तर त्याची सिच्युएशन वेगळी असते, त्याची रिक्वायरमेंट वेगळी असते, त्याची नीड वेगळी असते. तर अशा प्रकारे आपण हे विचार करूनच अशा लोकांना मदत करायची असते. होपफुली हा मेसेज तुम्हाला पोचलाच असेल. धन्यवाद ऐकल्याबद्दल, आणि उर्वरित दिवसासाठी आपल्याला शुभेच्छा. थँक्स अँड बाय फॉर